मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मराठवाड्यामधील पाणी टंचाईची आढावा बैठक घेणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये ही बैठक होणार असून या बैठकीला मराठवाड्यामधील पालकमंत्री गैरहजर राहण्याची शक्यता आहे। कारण काही पालकमंत्री विदेशामध्ये आहेत तर काही पालकमंत्री दर्शनासाठी राज्याच्या बाहेर आहेत। त्यामुळे अनेक पालकमंत्री बैठकीसाठी ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिलेली आहे। हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार सध्या परदेशात आहेत। बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे परदेशात जाण्याच्या तयारीत आहेत। जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे देखील देवदर्शनासाठी संभाजीनगर जिल्ह्याच्या बाहेर आहेत। परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे हे सुद्धा देवदर्शनासाठी राज्याच्या बाहेर आहेत। संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे हे आजारी असून ते मुंबईमध्ये आहेत, त्यामुळे ते देखील बैठकीला उपस्थित राहणार नाहीत। लातूर आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे बैठकीला उपस्थित राहणार आहेत। धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत स्वतः बैठकीला उपस्थित असतील। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। कृष्णा, सगळीकडे पाणी टंचाई आहे, दुष्काळ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघतोय की बरेचसे पालकमंत्री उपस्थित नाहीये। आजच्या बैठकीमध्ये काय नेमके निर्णय होऊ शकतात, काय नेमकी माहिती आहे? खरं अगदी एकीकडे सर्वसामान्य माणूस पाणी मिळण्यासाठी 10 दिशा एक करतोय, पाण्यासाठी त्याची भटकंती सुरू आहे। निवडणुकीच्या वेळेत प्रत्येक गावामध्ये जाऊन मतं मागणारी ही सगळी मंडळी निवडणूक झाल्यानंतर मात्र काही जण रिलॅक्स होण्यासाठी तर काहींची तब्येत खराब आहे म्हणून या ठिकाणी परगावी आहेत। मात्र छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात आज मुख्यमंत्री बैठक घेत आहेत। मात्र 8 जिल्ह्याच्या म्हणजे 8 जिल्ह्याला 7 पालकमंत्री आहेत, त्यातले 2च पालकमंत्री या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची शक्यता आहे। मात्र काही जे पालकमंत्री आहेत जसं अब्दुल सत्तार बाहेर आहेत, धनंजय मुंडे मुलीचं कॉन्व्हर्सेशन परदेशात असल्यामुळे तिथं जाणार असल्याची प्राथमिक या ठिकाणी माहिती आहे। संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे हे आजारी आहेत, तर इतर पालकमंत्री कोणी देवदर्शनासाठी तर कोणी कामासाठी बाहेर आहे, त्यामुळे ते उपस्थित राहणार नाहीत। मात्र असं असलं तरी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे देखील बैठकीला उपस्थित राहतील आणि 2 पालकमंत्री देखील उपस्थित राहतील। त्यामुळे खरं तर खूप महत्त्वाची ही मराठवाड्यासाठी बैठक आहे, कारण की पाण्यासारख्या गंभीर प्रश्नावर निवडणुकीच्या काळामध्ये प्रचंड दुर्लक्ष झालेलं होतं। हवं तेवढा चारा मुबलक उपलब्ध नाही आहे, दुसरीकडे जलस्रोत आटलेले आहेत, त्यामुळे पाणी मिळणं कठीण आहे। असं असताना महत्त्वाचे निर्णय खरं तर होतात। शेतकऱ्याला मदतीची गरज आहे, कारण पेरणीसाठी त्याच्याकडे पैसा नाही, अवकाळीने त्याच्या हातचं सगळं हिरावून नेलंय। म्हणजे गेल्या 3 दिवसाचा जो अवकाळी झालाय त्यात 700 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। पूर्वी झालेल्या अवकाळीची आकडेवारी तर निश्चितच वेगळी आहे आणि त्यामुळे सामान्य माणसाला दिलाशाची गरज आहे आणि खरं तर पालकमंत्र्यांनी उपस्थित राहणं गरजेचं होतं, कारण की तितक्या तीव्रतेनं मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी मागणी केली असते। असं असलं तरी हे उपस्थित राहत नाही आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री आता या सगळ्या बैठकीनंतर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुपारी 3 वाजता या बैठकीला सुरुवात होईल आणि 5 वाजता बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी वार्तालाप देखील करतील, त्यावेळेस काय निर्णय घेतात हे देखील आपल्याला समजेल। मात्र महत्त्वपूर्ण विषयावरच्या बैठकीला पालकमंत्री मात्र प्रत्यक्ष उपस्थित नसणार आहेत, ही वस्तुस्थिती आहे। निश्चित अपडेट घेत राहू। कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।